बांगलादेश, दुबई आणि श्रीलंका या तीनही देशांमध्ये कांद्याचे दर कडाडले। या तीनही देशातून भारतीय कांद्याची मागणी वाढली आहे। त्या 20 तारखेपासून राज्यासह देशामध्ये कांद्याचे बाजारभाव कडाडणार, शेतकऱ्यांसाठी पुन्हा उजाडणार आनंदाचा दिवस शेतकऱ्याला मिळणार त्याच्या कष्टाचं मोल। प्रचंड मेहनत करून कांदा पिकवणारा शेतकरी सध्या कांदा दर वाढल्यामुळे त्या ठिकाणी आनंदी दिसतोय। महिनाभरापूर्वी ती अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली होती आणि या अतिवृष्टीमुळे भरपूर प्रमाणामध्ये कांदा पिकाचं नुकसान झालं होतं। शिवाय त्यानंतर त्या ठिकाणी बाजारामध्ये कांद्याची आवकही त्या ठिकाणी कमी झाली होती आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, कळवण असेल, नाशिक असेल, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर यामध्ये त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव आपल्याला 16 रुपये ते 8 रुपयांच्या दरम्यान त्या ठिकाणी दिसत होते। परंतु गेल्या 3-4 दिवसापासून कांद्याचे दर पुन्हा त्या ठिकाणी कमी झालेले आहेत। अगदी पांढऱ्या कांद्याला त्या ठिकाणी 32 रुपयापर्यंत बाजारभाव त्या ठिकाणी मिळत होता। याशिवाय त्या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात देखील त्या ठिकाणी कांद्याला बाजारभाव हे वाढलेले होते। दिवाळीच्या नंतर कांद्याचे बाजारभाव जवळपास 50% वाढले होते। परंतु आता थेट जो काही कांद्याला बाजारभाव मिळणार आहे तो बाजारभाव त्या ठिकाणी 30 रुपयाच्या वरती त्याकडे मिळेल अशी परिस्थिती त्या ठिकाणी एकंदरीतच निर्माण झाली आहे। आता सध्या त्या ठिकाणी आपण जर का पाहिलं तर लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला 21 ते 25 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसतोय की याच पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी कांद्याची निर्यात ही या तीनही देशांना कधीपासून सुरू होणार आहे याविषयीची सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहणे, चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राइब देखील करा। शेतकरी बंधूंनो, कांद्याचे दर जे काय आहे ते मुख्यत्वे करून अवलंबून असतात ते मागणी आणि पुरवठा यांच्या गणितावरती आणि हे जे काही गणित आहे ते शेतकऱ्यांसाठी सध्या चांगलं काम करते। सध्या जर का आपण पाहिलं तर पिंपळगाव, बसवंत असेल, लासलगाव असेल, कळवण असेल, सटाणा, सोलापूर असेल, पुणे असेल या सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला अगदी नंबर 1 च्या कांद्याला त्या ठिकाणी 27 ते 28 रुपयापर्यंत दर मिळताना दिसतो। याशिवाय सोलापूर बाजार समिती जर का पाहिली तर सोलापूर बाजार समितीमध्ये पांढऱ्या जातीच्या कांद्याला त्या ठिकाणी 35 रुपयांचा बाजारभाव मिळत असल्याचे चित्र एकंदरीत त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येते। याशिवाय आपण जर का पाहिलं तर त्या ठिकाणी जून ते सप्टेंबरमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये कांदा पिकाचं नुकसान झालं होतं। त्यानंतर आली दिवाळी, तर दिवाळी ते आतापर्यंत जवळपास कांद्याच्या बाजारभावामध्ये 50% वाढ झाली आहे। शिवाय उन्हाळ्यात जो काय रब्बीचा कांदा होता मागच्या वर्षीचा तोही आता त्या ठिकाणी संपत आलेला आहे। केवळ 10 ते 15% कांदा त्या ठिकाणी आता शिल्लक आहे। याशिवाय जो काय लाल कांदा आतापर्यंत मार्केटमध्ये यायला पाहिजे होता तो अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती अजूनही तेवढ्या प्रमाणामध्ये आलेला नाही आणि जोही कांदा येतोय तो अतिशय निकृष्ट दर्जाचा कांदा त्या ठिकाणी येतोय। त्यामुळे लाल कांद्याला अजूनही म्हणावा तसा बाजारभाव भेटत नाहीये। याशिवाय जो काही जुना कांदा आहे तो अजूनही त्या ठिकाणी महिनाभर त्या ठिकाणी भाव त्याला असतीलच असं त्या ठिकाणी एकंदरीत दिसते, कारण रब्बीची कांदा लागवड त्या ठिकाणी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापासून पुढे त्या ठिकाणी सुरू होत असते आणि शिवाय जो काय लाल कांदा आहे तर लाल कांदा पूर्ण ताकदीनिशी मार्केटमध्ये यायला अजून 1 तरी महिना त्या ठिकाणी लागणार आहे। त्यामुळे हा 1 महिना कांदा बाजारभावासाठी अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी असणार आहे आणि याच महिन्यामध्ये कांद्याला बाजारभाव वाढतील असं बाजारभाव अभ्यासकांकडून त्या ठिकाणी सांगण्यात आले। याशिवाय जर का आपण लेट खरीपचा कांदा जर का पाहिला तर तोही त्या ठिकाणी वाया गेलेला आहे आणि जो अर्ली खरीपचा जो काही कांदा होता तोही त्या ठिकाणी वाया गेला आहे। आता निर्यातीचे जे काही दर आहेत ते देखील त्या ठिकाणी वाढलेले, म्हणजे कांद्याला परदेशात देखील चांगला भाव त्या ठिकाणी आता मिळत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती बांगलादेश असेल, दुबई असेल आणि श्रीलंका असेल हे तिन्ही देश भारताच्या कांद्यावरती त्या ठिकाणी अवलंबून असतात। या तिन्ही देशांनी या ठिकाणी भारताच्या कांद्याला पसंती दर्शवली आहे आणि लवकरच या तीनही देशांमध्ये भारताचे जे काही कांदा आहे तो त्या ठिकाणी आता निर्यात होणार आहे। बांगलादेशचं उदाहरण जर घेतलं तर बांगलादेशमध्ये जो काही कांदा आहे तो आता त्या ठिकाणी 100 रुपयाच्या वर त्या ठिकाणी गेला आहे। दुबईचा जो काही कांदा आहे दुबईच्या कांद्याचे दर सुद्धा आता त्या ठिकाणी दुप्पट झाले आहेत। गेल्या 2-3 दिवसापूर्वी त्या ठिकाणी दर दुबईमध्ये कमी झाले होते परंतु आता परत त्या ठिकाणी दुबईमध्ये दर वाढले आहेत। आणि जो काही श्रीलंका आहे तर श्रीलंकेने कांद्याबाबत स्वयंपूर्ण होण्याचा जो काही निर्णय घेतला होता तो निर्णय त्या ठिकाणी आता त्यांच्याकडे कांद्याचं उत्पादन झालं परंतु जो काही पाहिजे तेवढा साठा त्यांना पाहिजे होता तर तो साठा जो काय तो त्या ठिकाणी संपत आलेला आहे आणि म्हणून जे काय श्रीलंकेचं जे काय कृषी विभाग आहे तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जो काय कांदा आहे आता तो कांदा त्या ठिकाणी भारतामधूनच आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागेल। त्यांनी त्यांच्या कांद्याचं बजेट सुद्धा त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। जवळपास 1 अब्ज डॉलरचं जे काय बजेट आहे ते श्रीलंकन रुपीज आहेत तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बटाटा आणि कांद्यासाठी त्या ठिकाणी हे बजेट ठरवलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच काय की त्या ठिकाणी आता व्यापाऱ्यांकडून देखील जे व्यापारी मुख्यत्वे करून निर्यात करतात त्या व्यापाऱ्यांकडून देखील खरेदीसाठी आता लगबग त्या ठिकाणी सुरू झाली आहे। व्यापाऱ्यांकडून जोरदार खरेदी त्या ठिकाणी सुरू झाली आहे परंतु येत्या 20 तारखेपासून त्या ठिकाणी जे काय कांद्याचे बाजारभाव आहेत ते त्या ठिकाणी कडाडू शकतात असा एक अंदाज त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासकांच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचा जर
का कांदा जर का असेल आणि तुमचा जर कांदा त्या ठिकाणी मार्केटमध्ये येणार असेल किंवा अजूनही उन्हाळा कांदा तुमच्याकडे जर का शिल्लक जर असेल तर रोजचे बाजारभाव पाहून तुम्ही त्या ठिकाणी कांदा विक्रीचा जर का निर्णय घेतला तर तो तुमच्यासाठी त्या ठिकाणी फायदेशीरच ठरू शकतो.